फेब्रुवारी. थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्मदिवस. नमस्कार, मी पूर्वा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष. जगप्रसिद्ध थोर संशोधक विद्वान थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी झाला. त्यांना फक्त 3 महिने शाळेत जाण्याची संधी मिळाली. शालेय शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे एडिसन घरीच त्यांच्या आईकडून शिकले. घराच्या पोटमाळ्यावर त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी स्वतःची प्रयोगशाळा उभारली. एडिसन यांनी अविरतपणे प्रयोग करत अनेक महत्त्वाचे शोध लावले. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे विजेचा बल्ब. हा बल्ब बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात ते 10,000हून अधिक वेळा अपयशी ठरले. त्यावर ते म्हणाले की मी कधीही अयशस्वी झालो नाही, उलट मला 10,000 विविध मार्ग बल्ब बनवण्याच्या हेतूने सापडले. 21 ऑक्टोबर 1879 मध्ये त्यांनी 40 तासापेक्षा जास्त काळ टिकणारा बल्ब बनवण्यात यश मिळवले. या शोधामुळे रात्रीचा काळ दिवसाप्रमाणे उज्ज्वल झाला. त्यांनी ग्रामोफोनचाही शोध लावला. ग्रामोफोन प्रमाणे एडिसन यांनी सिनेमा प्रोजेक्टर याचाही शोध लावला. या आविष्कारामुळे आज आपण मनोरंजनाचे विविध रंग अनुभवू शकतो. एडिसन यांनी टेलिफोनच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. याशिवाय त्यांनी अल्कलाईन बॅटरी, कार्बन पेपर, सिमेंट इत्यादी अनेक गोष्टींमध्ये सुधारणा केल्या. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे आधुनिक जगाची पायाभरणी घडली आणि आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी सुलभ झाल्या. एडिसन यांचा जन्मदिवस अमेरिकेत नॅशनल इन्व्हेंटर्स डे म्हणून साजरा केला जातो. कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Instagram, Facebook पेजला फॉलो करा.